नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा मंत्री हा ईडीच्या ताब्यात आहे। ईडीनं अटक केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयीन प्रक्रियेच्या नंतर भविष्यातल्या कारवाईच्यासाठी सामोरं जावं लागणार आहे। पीएमएलए अर्थात मनी लॉन्ड्रिंग, सोप्या शब्दांमध्ये आर्थिक गैरव्यवहार या आरोपांच्या खाली त्यांना अटक करण्यात आली आहे। आजच्या दिवशी दुपारी 2:15 वाजता अधिकृतरित्या नवाब मलिक यांना अटक करण्यात आली। तत्पूर्वी दिवसाची सुरुवात होण्याआधी, सूर्य उगवायच्या आधी ईडीच्या पथकानं त्यांना घरातून ताब्यात घेतलं आणि अधिक चौकशीच्यासाठी नवाब मलिक यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं। नवाब मलिक यांना तिथे अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं, मात्र त्यातून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यानं अटक दाखवण्यात आली। ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करत ही संपूर्ण प्रक्रिया ही सूडबुद्धीनं असं सांगण्याचा प्रयत्न केला। याच पद्धतीची भूमिका एकत्रितरित्या मवियाकडून देण्यात आली आणि नवाब मलिक यांची अटक ही मवियाला देण्यात आलेल्या आव्हान प्रक्रियेचाच भाग आहे, अशी स्पष्ट भूमिका एकत्रितरित्या मवियानं दिली आहे। दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्याकडून नवाब मलिक यांची अटक ही अपेक्षित होती, कारण त्यांनी स्वतःच आत्तापर्यंत स्वतःच्या आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत सार्वजनिक खुलासा केला होता, याची आठवण देण्यात आली। हे सगळं प्रकरण नक्की काय आहे याचा तपशील सुद्धा आता अनेकदा चर्चेत आलेला आहे। नवाब मलिक यांनी शाहवली खान आणि एका पटेल नामक इसमाशी केलेले आर्थिक व्यवहार हे निश्चितच तपास यंत्रणांच्या रडारवर होते। हे आर्थिक व्यवहार झालेले आहेत याची कबुली सुद्धा मलिक यांनी सार्वजनिकरित्या दिलेली आहे। हे आर्थिक व्यवहार याच्यासाठी चिंताजनक आहेत कारण ज्या माणसांशी ते नवाब मलिक यांनी केलेले आहेत, पहिली गोष्ट ती माणसं बॉम्बस्फोटातले आरोपी आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे आर्थिक व्यवहार करताना नवाब मलिक हे स्वतः मंत्री होते। मंत्रिपदावर बसून टाडाच्या अंतर्गत अटकेत असलेल्या व्यक्तींबरोबर आर्थिक व्यवहार करणं हे कितपत योग्य, इथून सुरू झालेला हा वाद आज नवाब मलिकांच्या अटकेपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। हे सगळं घडत असताना हे तर होणारच होतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून आली आणि त्या निमित्तानं हे नक्की का होणार होतं, का घडलंय, कशामुळे घडलंय, अशा अनेक प्रश्नांची चर्चा करण्याची गरज आहे। आज लक्षवेधीत त्याच निमित्तानं चर्चा। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून प्रवक्ता उमेश पाटील आहेत, भारतीय जनता पार्टीच्याकडून गणेश खंडकर आहेत, राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्यासोबत दोन मंडळी आहेत, संजयजी ठाकूर आहेत आणि जयंतराव माइंडकर आहेत। माझा पहिला प्रश्न राजकीय विश्लेषक या नात्यानं संजयजी ठाकूर यांना आहे। संजयजी, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून एका वाक्याची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया आहे की हे तर होणारच होतं, याचा अर्थ ही सगळी कारवाई ही राजकीय हेतून प्रेरित आहे, हे अधोरेखित करण्यासाठी हे वाक्य वापरलं गेलंय का? ही कारवाई खरोखरच राजकीय हेतून प्रेरित आहे की यामागे नवाब मलिकांनी खुलेआम स्वतःच्या आर्थिक व्यवहारांची आणि त्यात सुद्धा अतिरेक्यांसोबत असलेल्या आर्थिक व्यवहारांची दिलेली कबुली हे प्रमुख कारण आहे? देखिए, ऐसा है कि इस महाविकास आघाड़ी सरकार के मंत्री जिस तरह से भ्रष्टाचार में लिप्त पाए जा रहे हैं, इसके पहले भी महाराष्ट्र के गृह मंत्री, महाविकास आघाड़ी सरकार के गृह मंत्री अनिल देशमुख जी, जिस मामले में पुलिस का विभत्स सामने आया, जिस तरह से पुलिस का दुरुपयोग करके वसूली हो रही थी, उसके बाद अब इसी महाविकास आघाड़ी के दूसरे मंत्री जिनमें बहुत गंभीर आरोप हैं कि जिन लोगों के बम ब्लास्ट से संबंध है उन लोगों से इन्होंने आर्थिक व्यवहार किया है, अगर इस तरह की चीजें सामने आती हैं तो फिर क्या कहा जाए कि क्योंकि वो सरकार में है
इसलिए उनके ऊपर एजेंसियों ने कार्रवाई नहीं करनी चाहिए क्या? और अगर एजेंसी कार्रवाई करेंगी तो क्या आप उन पे ये कह के हाथ धो लेंगे कि ये टारगेट काम हो रहा है, टारगेटेड काम हो रहा है? ऐसा नहीं हो सकता है। जब देश की एजेंसियां, जहां पे ईडी, सीबीआई, एनआईए जैसी एजेंसियां काम कर रही हैं, उस स्थिति में एजेंसियों के खिलाफ भी प्रश्न चिन्ह खड़ा कर दें अपनी सरकार को डिपेंड करने के लिए। ये जिनके खिलाफ ये काम जी। हो रहा है वो अवश्य कर सकते हैं, लेकिन लोक दृष्टि से, सामाजिक दृष्टि से और आम लोगों के ध्यान में रखते हुए इस तरह से एजेंसीज की बदनामी करना ठीक नहीं है। जो भी है, अभी तक तो बहुत कुछ पता नहीं है। एजेंसीज ने उनको पकड़ा है, ठीक। एजेंसीज ने उनको अदालत लेके गए हैं। जो भी चीजें हैं आने वाले समय में, लेकिन मैं इतना निश्चित कह सकता हूं की बिना तथ्य के केंद्रीय एजेंसियां इस तरह का काम नहीं करती। ठीक आहे, पटकन उमेश पाटील आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो। आतापर्यंत मांडली गेलेली भूमिका आपल्यापर्यंत पोहोचली असेल। एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे, जो संजय ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आला की आपण सत्तेत आहात, याचा अर्थ तपास यंत्रणांनी आपल्या विरोधात कारवाई करू नये अशी राष्ट्रवादीची भावना आहे का? असं कोण म्हणाल? सत्तेत असला काय नसला काय, जे दोषी असतील त्याच्या विरोधामध्ये ईडी असेल, सीबीआय असेल, महाराष्ट्र पोलीस असेल, न्यायाधीश असतील, कुठली जी एजन्सी असेल त्या एजन्सीनं स्टेट असो केंद्रीय असो, जे दोषी असतील त्याच्यावर त्यांनी निपक्षपातीपणाने कारवाई करण्याच्या करता, ऍक्शन घेण्याच्या करता ह्या सर्व संस्था आहेत। आरोप हा आहे की नवाब मलिक यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर ज्या पद्धतीने गंभीर आरोप केले, पुराव्यानिशी केले आणि त्यामुळे नवाब मलिक यांना टार्गेट करून आताची ही कारवाई झालेली आहे, ही सूडबुद्धीने झालेली आहे। ईडी जर निपक्षपाती असेल तर ईडीने तशीच कारवाई नारायण राणेंवरही केली पाहिजे, तशीच कारवाई विजयकुमार गावितांवरही केली पाहिजे, तशीच कारवाई बबनराव पाचपुते यांच्यावरही केली पाहिजे। ईडी ही जी कारवाई करते ती कारवाई ही पॉलिटिकल इंटरेस्ट घेऊन किंवा पॉलिटिकल इंटेन्शनने केली जाते असं म्हणण्याला अनेक असे आधार आहेत। जर आज अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन झालेलं आहे की नवाब मलिक यांनी एक जमीन खरेदी बॉम्बस्फोट मधल्या एका आरोपीकडनं केली असा त्या ईडीने आणि त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार झाला आणि म्हणून ती ईडीची कारवाई आहे असं त्यांच्या अरेस्ट वॉरंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे किंवा तशी चर्चा देखील आता आपण सगळीजण करतोय। जी, मला आता एक प्रश्न आता पडलाय की आरके डेव्हलपर्स, आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते हे आहेत, त्यांच्याकडे काही रेकॉर्ड असेल, बर, आरके डेव्हलपर्स या कंपनीकडून भारतीय जनता पार्टीने 10 कोटी रुपयाची देणगी स्वीकारली। ही कधी स्वीकारली? ज्या वेळेला आरके डेव्हलपर्सला ईडीची नोटीस गेली। ईडीची नोटीस कधी गेली आरके डेव्हलपर्सला आणि कशासाठी गेली? कारण आरके डेव्हलपर्स ही इक्बाल मिर्ची किंवा इक्बाल मेमन हा 1993 मधला बॉम्बस्फोटामधला एक प्रमुख आरोपी, त्याची मालमत्तेची विक्री करणारी मध्यस्थ कंपनी होती आणि त्यामध्ये हे दहशतवादीच्या संबंधित असलेल्या आरोपीच्या मालमत्ताची विक्री करणारी ही आरके डेव्हलपर्स कंपनी आणि म्हणून ती तसा व्यवहार करते, म्हणून ईडीची नोटीस पाठवली आणि मग आरके डेव्हलपर्सनी भारतीय जनता पार्टीला 10 कोटी रुपयाची देणगी दिली। हेच आरके डेव्हलपर्स जे आहेत हे जोडीला दर्शन म्हणून एक कंपनी आहे अजून एक, त्या दर्शन डेव्हलपर्स याच्या बरोबर असलेली असोसिएट कंपनी। आरके डेव्हलपर्स आणि दर्शन डेव्हलपर्स मध्ये असलेले डायरेक्टर सेम आहेत। त्याच्यामध्ये वाधवान, आरके वाधवान जो डीएचएफएल फायनान्स या कंपनीचा जो मालक आहे तो डीएचएफएल, ज्यांनी 33,000 कोटी रुपयाचा मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा केला आणि त्याला अटक देखील झाली। तर हा जो डीएचएफएल कंपनीच्या ज्या 2 सेल कंपन्या आहेत, या 2 सेल कंपन्यांकडून सुद्धा भाजपने 2.5 कोटी रुपये आणि 7.5 कोटी रुपयाच्या देणग्या स्वीकारल्या, ज्या इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवर आहेत। मग ह्याची सगळ्याची जी लिंक आहे ती इक्बाल मिर्ची बरोबर आहे, इक्बाल मेमन बरोबर आहे। या डीएचएफएल कंपनीने दुबईला दाऊद इब्राहिमला 2.5 कोटी रुपये दिल्याच्या संदर्भातली चौकशी देखील ईडीमध्ये आहे, तसं त्या ईडीच्या चौकशी पत्रामध्ये आहे। मग थेटपणे दाऊद इब्राहिमला भारतातले पैसे हवालाच्या माध्यमातून देण्याचा आरोप असलेल्या डीएचएफएलच्या सेल कंपन्यांच्या बरोबर किंवा त्यांच्याकडून भारतीय जनता पार्टी देणग्या स्वीकारते, हे ऑन ऑफिशियल रेकॉर्डवर आहे। आणि मग ईडीला जर कारवाईची करायची असेल नवाब मलिकांच्यावर केली असेल, जर चुकले असतील नवाब मलिक, तर ती कारवाई आम्ही समर्थन करू त्याचं। पण तुम्ही सिलेक्टिव्हली करताय। भाजपच्या त्यावेळेच्या अध्यक्षाला अरेस्ट केली पाहिजे ईडीने, त्यांच्या कार्यालयाला सील ठोकलं पाहिजे, त्यावेळेची कागदपत्र ताब्यात घेतली पाहिजेत। ईडी काय भाजपच्या घरची काय त्यांच्या दावणीला बांधलेली आहे का? उमेश असेल, सीबीआय आपण सगळा तपशील दिलात आणि त्याद्वारे असं म्हणालात की काही अवांछित तत्व
अपराधी व्यक्तींच्याकडून भारतीय जनता पार्टीनं देणग्या स्वीकारलेल्या आहेत. मला एक प्रश्न, आपल्याला छोटासा उपप्रश्न विचारायचा आणि या निमित्तानं गणेश खंडकर या संपूर्ण आरोपांचं पक्षीय पातळीवरचं उत्तर देतील. मला आपल्याला असं विचारायचं आहे की ज्या देणग्या स्वीकारण्याच्या बद्दल आपला आक्षेप आहे त्याची तक्रार कोणी ईडीकडे केलेली आहे? ऑलरेडी ईडीकडे चौकशी चालू आहे, तक्रार करायची आवश्यकताच नाही आहे. ईडीचं समज त्यांना गेलेलं आहे. ईडीची चौकशी आता मला सांगा, तर राकेश वाधवान तर अरेस्ट झालेला आहे. 33,000 कोटी रुपयाचा हा सगळा पूर्णपणे व्यवहार मध्यंतरी आपण पण दाखवलं सगळ्या चॅनलला. 20 कोटी रुपये त्याच्या अकाउंटवरून बीजेपीच्या अकाउंटवर गेलेले आहेत. हा वाधवान जो आहे याचीच कंपनी जी आहे ती इक्बाल मिर्चीच्या प्रॉपर्टीची विक्री करण्याकरताची मध्यस्थ कंपनी म्हणून डील करत होती. अजून कुठला रिलेशन पाहिजे? याच्यावरचा एक तपशील संजयजी ठाकूर आपल्याला देऊ इच्छित आहेत. त्यांचं एक आपण ऐकूयात पटकन एका मिनिटासाठी. म्हणजे असं आहे की त्यामध्ये देणगी घेतलं दिलं ते वेगळी गोष्ट आहे, पण जेव्हा त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट झाली, एजन्सीनी कारवाई केली आहे आणि दोघे डायरेक्टर आतमध्ये आहेत. वा वा, अहो ईडीची नोटीस आल्यावर काय म्हणजे त्यांच्यावर कारवाई नाही केली का या सरकारने? असं नाही आहे. जेव्हा तुम्ही डिफेंड करता, डिफेंड करताना तुम्ही प्रॉपर आर्ग्युमेंट दिला पाहिजे. आरोपीचा माझं मत असं आहे की कदाचित तुम्हाला माहित नसेल भारतीय जनता पार्टी देणग्या स्वीकारते, हे देशभक्तीचे डोस पाजणाऱ्या भाजपला शोभतं का? याच्यावरचे राजकीय उत्तर लागेल आपल्याला. गणेश खंडकर आहेत आपल्या बरोबर. कंपनी होती, ऐका जरा, ती कंपनी होती ती AAA रेटिंगची कंपनी होती. जोपर्यंत कोणाच्या विरुद्ध कारवाई होत नाही आणि त्यांच्या विरुद्ध जांच होत नाही तेव्हापर्यंत कसं काय माहित पडेल कोणाला कोणाचा कुठं संबंध आहे? बरोबर आहे, हे तुमचं म्हणणं रास्त आहे. तसंच आहे, नवाब मलिक यांनी ज्याच्याकडून त्या पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर कडून जी काही प्रॉपर्टी घेतली त्यांना बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये तोपर्यंत दोषी ठरवलेलं नव्हतं. तोपर्यंत ते फक्त आरोपी होते. आरोपी कधी झाले? त्याच्यानंतर 2 वर्षांनी त्यांच्यावर होण्याच्या बॉम्बस्फोटचे आरोपी होते ते नवाब मलिकांना माहित होता आणि नवाब मलिकाने आपल्या स्वतःच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये की मला माहित आहे की त्याच्यामधलं एक गुजरात मधल्या विस्फोटचा आरोपी होता, त्याच्याकडे होता आणि त्याच्याकडनं आम्ही घेतलंय. स्वीकारोक्ती होती नवाब मलिकांची पाटील. गुजरात मध्ये आता जे बॉम्बस्फोटाच्या संदर्भामध्ये काही 37 का काही 47 लोकांना फाशी दिली, त्याच्यामध्ये काही 25-26 लोकांना निर्दोष सोडलं. मग जे निर्दोष सोडले ते आजपर्यंत आरोपी होते म्हणून त्यांच्यावर कायम शिक्का मारायचा का कपाळावर बॉम्बस्फोटाचे आरोपी म्हणून? एक मिनिट उमेशजी एक आपल्याला सोपा प्रश्न विचारतो. आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तुम्ही केलेल्या विविध आरोपांचं उत्तरही घ्यायचं आहे. आपण असं धरून चालू एका क्षणासाठी की उमेश पाटील हे मंत्री आहेत. उमेश पाटलांना माहिती आहे की व्यक्ती हा बॉम्बस्फोटातला आरोपी आहे. उमेश पाटील बॉम्बस्फोटातल्या आरोपी बरोबर आर्थिक व्यवहार करतील का? एक लक्षात घ्या, आर्थिक व्यवहार एखाद्या विषयामध्ये करत असताना ती संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी प्रत्येक वेळेला माहित असतंच अशातला भाग नाही. नंबर 1, ज्याचा व्यवहाराचा उल्लेख करताना तुम्ही सरदार शाह अली वली खान याच्याकडे त्या एकूण प्रॉपर्टी पैकी फक्त 300 स्क्वेअर मीटरची जागा त्याच्या कब्ज्यामध्ये होती आणि त्याचं नाव तिथं उतारावर लागलं होतं. प्रॉपर्टी वेगळ्याच व्यक्तीकडनं घेतलेली आहे. फक्त त्या एकूण प्रॉपर्टीच्या आतमध्ये असणाऱ्या वॉचमनने त्या ठिकाणी 300 स्क्वेअर फूटवर 70 वर्षापासून कब्जा घेतलेला होता आणि त्याचं नाव तिथं वहिवाट सदरी लागलेलं होतं. त्याची पॉवर ऑफ अटर्नी हा सगळा तपशील नवाब मलिकांनी अनेकदा दिलाय. उमेशजी हा सगळा तपशील नवाब मलिकांनी अनेकदा दिलाय. मी तुमच्या अंतर्मनाला उत्तर मागतोय. उमेश पाटलांचं अंतर्मन बॉम्बस्फोटाच्या आरोपी बरोबर आर्थिक व्यवहार करू देईल का? ऐका, बॉम्बस्फोटचा आरोपी असो किंवा कुठलाही आरोपी असो, जोपर्यंत आपल्या न्यायालयामध्ये आरोप एखाद्यावरचे सिद्ध होत नाही तोपर्यंत आपली न्याय व्यवस्था अशी म्हणते की तोपर्यंत त्याला निर्दोष समजलं पाहिजे. ते पण जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुमचं नाव कोणीतरी बॉम्बस्फोटाच्या ह्याच्यामध्ये घातलं म्हणून तुम्ही बॉम्बस्फोटामधले सहभागी आरोपी होत नाही. आरोपामध्ये आजकाल राजकीय दृष्ट्या सुद्धा घातलं जातं. ठीक आहे, राजकीय दृष्ट्या आरोपात घालणं हा एक मुद्दा आहे. तुम्ही दिलेला तर्क आपण पुढे नेऊयात. आपल्यासोबत गणेश खंडकर आहेत. गणेश खंडकर, स्पष्टपणे भूमिका समोर येते. आरोप आहे म्हणजे दोषी नाही, मग भले बॉम्बस्फोटातला का आरोपी असे ना. मग माझा पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे
ज्या वेळेला एखादी व्यक्ती ही आरोपी असते, तिच्यासोबत झालेले आर्थिक व्यवहार होतात, ते आर्थिक व्यवहार कालांतराने वादात जातात आणि या सगळ्या प्रकरणावर उत्तर मागितलं जातं, मग व्यक्ती दोषी ठरल्यानंतर आर्थिक व्यवहार संपायला पाहिजेत. आपण चूक केली आहे, चुकीच्या व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार आहेत असं समजून घेतलेली जमीन परत करायला हवी होती, घेतलेले पैसे परत द्यायला हवे होते. गणेश खंडकर, नाही, तुमचा प्रश्न परत रिपीट कराल? जी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिले. त्यांना तो प्रश्न विचारा ना. बिलकुल विचारूया. ठीक आहे. डेव्हलपर्स कडून 10 कोटी रुपयाची देणगी घेतलेल्याचा प्रश्न का नाही विचारला त्यांना? बिलकुल आपण विचारूया. त्यावेळेला बॉम्बस्फोट मधल्या आरोपी बरोबरचे संबंध भारतीय जनता पार्टीसाठी काय त्यांना सवलत दिलेली आहे काय? बिलकुल विचारूयात आपण उमेशजी. त्यांना प्रश्न पोहोचत होता. एक प्रश्न मी विचारला, त्यांना तो ऐकायला गेला नाही आणि आता संधी मिळालीच आहे तर दुसराही प्रश्न विचारून घेऊ. भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या देणग्यांच्या संदर्भात राष्ट्रवादीचे आक्षेप आपण ऐकलेले आहेत, त्यावर आपलं उत्तर अपेक्षित करतो. आणि गणेश खंडकर, आपत्तीजनक व्यक्तींच्याकडून भाजपानं देणग्या का स्वीकाराव्यात आणि त्याच्या जोडीला हेही उत्तर द्या की नवाब मलिकांवरची कारवाई ही भारतीय जनता पार्टीच्या कडून सूडबुद्धीनं झाली आहे. या राष्ट्रवादीच्या आक्षेपाला आपलं उत्तर काय? नाही, मुळात असं आहे की पाटील साहेबांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दे. मी काय फार एक्साइटेड आहे अशातला काय भाग नाही, कारण ते फार एक्साइट झालेले आहेत. संजय राऊत जेव्हा आम्हाला काही बोलले तेव्हा आम्ही एक्साइट झालो नव्हतो. मला वाटलं तेव्हा पाटील साहेब कदाचित प्रवासात एक्साइट झाले असतील, जे आज तेवढे झालेले आहेत. बघा, असं आहे की प्रसादजी, या देशामध्ये आजपर्यंत निवडणुकीच्या संदर्भात किंवा पक्षाला देणग्या देण्याच्या संदर्भात जे काही धोरण होतं, या धोरणामध्ये 2015-16 नंतर आमूलाग्र बदल झाला. बॉन्ड्स आले आणि जी काही तुम्ही देणगी स्वीकारता ही प्रत्यक्षात लोकांच्या समोर रेकॉर्डवरती यायला सुरुवात झाली. आता उमेश पाटलांनी जो आरोप केला, तो उमेश पाटील, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीला कुणी देणगी द्यावी न द्यावी, आमचं अकाउंट ओपन आहे. उद्या तुम्ही आम्हाला देणगी देऊ शकता, मोठी पार्टी आहे तुमची, आमचं काही म्हणणं नाही त्याबाबत. पण या बाबतीत जे बाब ठाकूर म्हणाले, ही बाब तुम्ही फार म्हणजे त्यांना बोलून दिलं नाहीत. त्यांनी आम्हाला पैसे दिले आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई थांबली का त्यांना आम्ही मोकळं सोडून दिलं? कारण याचा संदर्भ तुम्ही दुबईला 2,500 कोटी DHFL ने त्यांना दिले. त्यांनी व्यवहार तो साहेब दुबईला केलेला आहे. इथल्या जर का भारतामध्ये त्यांनी त्यांच्या अकाउंट मधून जर दुबईला पैसे ट्रान्सफर केले असते तर त्याच दिवशी संध्याकाळी DHFL ला सील ठोकलं असतं. हे तुम्ही एकदा जरा लक्षात घ्या. या देशामधले व्यवहार, या देशाच्या बाहेरचे व्यवहार, याचा तुम्ही परस्परांशी संबंध लावण्याचा जो प्रयत्न करताय, ही मुळात तुमची चूक आहे. आणि हे बाब मी स्पष्ट करू इच्छितो, तुमच्याकडेही या बाबतीत तुम्ही ईडीच्या संदर्भात जे सांगताय, तुम्ही तक्रार केली असेल. होय, जर का या संदर्भात कारवाई झाली नसेल तर तुम्हाला न्यायालयाचे दरवाजे मोकळे आहेत. आमच्याकडनं जर चूक झाली असेल तुम्ही सांगू शकता. गणेशजी, आता आपण आपल्या मूळ विषयापर्यंत परत येतो आहोत. तुम्ही तुमच्याकडून उत्तर दिलं. आता मूळ मुद्दा जो राष्ट्रवादीचा आहे तो असा आहे की नवाब मलिकांवरची कारवाई ही सूडबुद्धीनं आहे. ज्या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक स्वतः सांगतात की होय, त्यांनी शाह अली खान बरोबर आर्थिक व्यवहार केले, तो व्यक्ती त्यावेळेला टाळाचा आरोपी होता, त्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनेकदा अनियमितता सापडली आणि आता कारवाईपर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं आहे. हे प्रकरण कारवाईपर्यंत महत्वाचा एक टप्पा गाळला जातोय चर्चेत, तो लक्षात आणून देतो आणि तो आहे इक्बाल कासकरची अटक. इक्बाल कासकरच्या कडूनही मोठ्या प्रमाणात तपशील समोर आलाय, तपास यंत्रणांच्या हातात आलाय. हे सगळं घडत असल्यानंतर सुद्धा यामागचा राजकीय हेतू अधोरेखित केला जातोय. त्यावरचं आपलं उत्तर गणेश खंडकर. मी प्रसादजी तुम्हाला हेच सांगत होतो की या नवाब मलिकांना ज्या वेळेला अटक झाली, बघा हा घटनाक्रम मी तुम्हाला सांगतो. यापूर्वी ज्या वेळेला नवाब मलिक समीर वानखेडेंवरती आरोप करत होते त्यावेळेला या चर्चेमध्ये आठवत असेल तर कदाचित उमेश पाटील असतील नसतील माहिती नाही, मी बाप म्हणालो होतो, नवाब मलिक हे समीर वानखेडेंवर आरोप करतायत, या आरोपाची सत्यता वेगळी आहे जी कधी ना कधी बाहेर येईल. कारण नवाब मलिक दाखवतायत एक आणि करतायत दुसरं, कारण ते अडचणीत आलेले आहेत. नाही, पण गणेश खंडकर, हा जो राजकीय सूडबुद्धीचा आरोप आहे तो का होतो वारंवार? राज्यातल्या सरकारच्या कडून हा आरोप भारतीय जनता पार्टीवर का होतो, याचं स्पष्ट उत्तर काय आहे? नाही, यात राजकीय सूडबुद्धीचा विषय काय? मग मला एक सांगा, एका वाक्यामध्ये दाऊद इब्राहिमच्या कुटुंबियांवरती, कासकर कुटुंबियांवरती ईडीची चौकशी झाली, त्यांच्यावर धाडी पडल्या, त्यांच्या संदर्भात जे इनपुट मिळाल्यानंतर मग त्याला काय राष्ट्रवादी म्हणणार आहे का ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे? कसलं समर्थन करणार? ज्या वेळेला पहिल्यांदा
शाह वली खान आणि नवाब मलिकचा संबंध आला त्या दिवशीची नवाब मलिकांची जर प्रेस कॉन्फरन्स पाहिली तर त्यांनी या संदर्भात स्पष्टपणे कबुली दिली. अर्थात कबुली न देऊन करणार काय, त्याचे डॉक्युमेंटच लोकांच्या हातामध्ये होते. दुसरी बाब, हा व्यवहार होत असताना लक्षात घ्या, हा व्यवहार होत असताना नवाब मलिकांनी जे त्यावेळेचे व्यवहार केले ते व्यवहार ईडीच्या प्रकरणातून तो सुटले नाहीत. राज्यामध्ये नवाब मलिक, नीट आठवा, 95च्या सुमारास नवाब मलिक कुठल्या पक्षात होते? समाजवादी पार्टीत होते पाटील साहेब. आणि त्या समाजवादी पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष दाऊद इब्राहिमच्या पार्टीमध्ये स्वतः बसून त्यांच्या 4थ्या क्रमांकाच्या सीटवर बसले होते. याची क्लिप त्यावेळेच्या चॅनल्सनी लाईव्ह दाखवली होती. हे नवाब मलिक त्यावेळेला त्या पक्षात होते. मला एक प्रश्न पटकन या निमित्तानं पुढचा प्रश्न पटकन उमेशजींना विचारायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या सोबत असलेले दोन्ही राजकीय विश्लेषक टप्प्याटप्प्यानं व्यक्त होतील. मुद्दा असा आहे, उमेशजी, नवाब मलिक यांच्यामुळे राष्ट्रवादी अडचणीत आली आहे का? अजिबात नाही. नवाब मलिक यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कमपणे उभी राहणार. आम्ही मगाशीच सांगितले की आम्ही याच्यामध्ये झुकणार नाही आहे आणि नवाब मलिक पण झुकणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे या दमनशाहीला आम्ही सडेतोडपणे उत्तर देऊ. आता जे कनखर साहेब जे सांगत होते की आरके आम्हाला देणग्या कुणी द्याव्या, आम्ही जरी दिली तरी आम्ही ती स्वीकारणार. बॉम्बस्फोटामधल्या आरोपीशी संबंधित असलेल्या कंपनीकडून भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षांनी ते देशप्रेमाचे एवढे सांगतात कौतुक. परत तुम्ही तिकडे चाला तुम्ही ऐकलं ना? पण परत तुम्ही, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना, ऐकलं ना? मग काय तुम्ही आमच्या देशप्रेमाबद्दल शंका घेऊ नका ना. आम्ही तुमच्या देशप्रेमाबद्दल शंका घेतली का पाटील साहेब? पण तुम्ही हा शब्द का वापरता? आम्ही तुमच्या देशप्रेमाबद्दल शंका नाही घेतली. जे चुकलेलं आहे, तुम्हाला नवाब मलिकांना पाठिंबा द्यायचा तुम्ही द्या, तो तुमचा विषय आहे. पण तुम्ही देशप्रेम आणि याच्याशी आता संबंध जोडू नका. आम्ही अजिबात कॉम्प्रोमाइज करणार नाही. ज्या दिवशी आमच्यावरती वाटेल त्या दिवशी तुम्ही द्याल ती शिक्षा आम्ही भोगू. हे चॅनल सांगतो. गणेशजी, पटकन उमेशजींचं उत्तर पूर्ण करणं गरजेचं आहे. उमेशजी, आपण सांगत होतात आपण नवाब मलिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहात. हीच भूमिका राष्ट्रवादीची काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांच्या बाबतीत होती. आजही आता राष्ट्रवादी ही अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघांच्याही पाठीशी उभी राहणार आहे. हे लक्षात घ्या. आणि माझं एकच मत आहे की आता कनकर साहेबांना कृपया विनंती आहे की मध्ये बोलू. ठीक आहे. प्रश्न आहे की बॉम्बस्फोटातल्या आरोपीकडून जमीन घेतल्याचा आरोप नवाब मलिकांवर, त्यांना ईडीने नोटीस पाठवायची, अरेस्ट करून घेऊन जायचे. बॉम्बस्फोटातल्या आरोपीशी संबंधित असलेल्या लोकांकडून देणग्या स्वीकारणाऱ्या भाजपला मोकळं का सोडायचं? त्यांच्या अध्यक्षाला का अरेस्ट करायची? आम्हाला कोणी देणग्या देऊ शकतो? मग आम्ही म्हणायचं का उद्या आम्ही कोणाकडून जमीन खरेदी करू शकतो? काय तुम्ही जस्टिफिकेशन देता या गोष्टीचं? तुम्ही बॉम्बस्फोटातल्या आरोपीच्या लोकांकडून देणग्या स्वीकारणार? आम्ही बॉम्बस्फोटाच्या आरोपांनी आम्हाला देणगी द्यावी असं म्हणालेलं नाही. तुम्ही माझ्या म्हणण्याचा वेगळा अर्थ जोडताय. माझ्याकडे डॉक्युमेंट तुम्ही वेगळा अर्थ जोडताय. तुम्ही चर्चेला वेगळ्या बाजूला नेता उमेश पाटील. तुम्ही नवाब मलिकांचं समर्थन करा. तुम्ही मध्ये बोलू नका. वेगळ्या बाजूला नेताय तुम्ही. नवाब मलिकांचं समर्थन करा. नाही संबंध तुम्ही आम्हाला आरोपीच्या ऑब्जेक्शन कशाच आहे सांगा ना? बॉम्बस्फोटातल्या आरोपीकडून जमीन घेतली हा आरोप आहे ना? बॉम्बस्फोटातल्या आरोपी कबूल का केलं? तुम्ही आम्हाला बोलू द्या ना. मध्ये काय बोलता? मी तुमच्या त्यावेळेला बोला. या पद्धतीने मला याच्यासाठी हस्तक्षेप करावा लागतोय कारण दोन्ही प्रवक्ते अशाच पद्धतीने बोलत राहिले तर मुद्दा पुढे सरकणार नाही. वारंवार उमेश पाटील ज्या एका मुद्द्याचा उल्लेख करतायत त्या मुद्द्यालाही आपण चर्चेत घेतोय आणि पटकन मला संजयजी ठाकूर यांच्याकडून एक उत्तर घ्यायचंय. त्यानंतर जयंतराव माइंडकरांना मी पटकन बोलतं करतो. संजयजी ठाकूर, हा कशा प्रकारचा बचाव आहे की आम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीशी जमिनीचा व्यवहार केला तेव्हा तो आरोपी होता, भारतीय जनता पार्टीच्या कडून ज्या वेळेला देणगी स्वीकारली गेली तेव्हा ती सुद्धा लोक आरोपी होते, कारवाई एकावर होतीये दुसऱ्यावर होत नाही. वस्तुस्थिती हे आहे का? ते बघा, पाटीलांची माहिती खूप कमी आहे. ज्यांच्याबद्दल पाटील बोलतायत ना, जेव्हा एजन्सी त्यांचे पाठीमागे होती ते लोक कुठेतरी लपलेले लोणावळ्यामध्ये आणि लोणावळा ते कर्जत जायच्यासाठी पोलिसनी स्पेशल पास बनवून त्यांना दिला होता. ते डिस्ट्रिक्ट कलेक्टरने मान्य केलं नाही कारण त्यांच्या सोबत खूप मोठा ताफा होता आणि ते ताफा बघून डिस्ट्रिक्ट कलेक्टरने परमिशन नाही दिलं आणि एजन्सीजला माहित पडाला आणि एजन्सीजला कर्जतला जाऊन त्या लोकांना गिरफ्तार केला आणि जो ऍडिशनल कमिशनर पोलीसच्या यांनी पास दिला होता
त्याला टेम्पररी साईट पोस्टिंग दिली आणि 1 महिन्याचा आत त्याला पुन्हा कमिशनर केला. तर पाटीलांची माहिती नाही की ते स्वतःच्या पार्टीच्या विरोधात बोलतायत की नवाब मलिकला डिपेंड करतायत. त्यांना सांगा की जरा माहिती घेऊन बोला. पाटील तुम्हाला माहित नाहीये, तुमच्या पोलीस खात्याने त्याला परमिशन दिलेली आणि त्या परमिशन मुळे तिथे कर्जत पडले गेले आणि त्यानंतर तिथे एजन्सीजने जाऊन त्याला पकडून आणलं आणि आज आतमध्ये आहेत त्यांना. ठीक आहे, काही आपण हे अधोरेखित करून पाहत आहे की एका घटनाक्रमामध्ये कारवाई झालेली आहे, तर दुसऱ्या घटनाक्रमामध्ये कारवाई झालेली असताना, सुरू झालेली असताना हा बचाव उभा करता येणार नाही. जयंतराव माइंडकर, पुढचा मुद्दा पटकन घेतो. राष्ट्रवादीचा दुसरा मंत्री हा ईडीच्या कोठडीत जाण्याच्या मार्गावर आहे. नवाब मलिकांची अटक ही ईडीनं 2:45 वाजता केलेली आहे. या निमित्तानं राष्ट्रवादीच्या समोरच्या अडचणी वाढतायत का? त्यांना तशी म्हणजे दुर्दैवाने असं म्हणायला लागेल की अगदी छगन भुजबळांच्या पासून ती दुर्दैवाने एक मालिका लावलेली आहे. छगन भुजबळ निर्दोष सुटलेले आहे. अनिल देशमुखांच्यावर एवढ्या आरोपांच्या फैरी झडलेल्या असतील, त्यातल्या किती बाहेर येतील ही गोष्ट वेगळी आणि काय काय त्यातनं निघेल हा एक प्रश्नच आहे आणि तसाच हा एक इश्यू आहे. मला जर आतापर्यंत 3 वक्ते जे बोलले त्यांच्याबरोबर 1-2 मुद्दे फक्त सांगितले तेवढं सांगू द्या प्लीज, कारण बराच वेळ गेलेला होता. की हे तिघांच्या मध्ये असं दिसतंय की 2 विरुद्ध 1 असं होईल आणि मग मी चटकन मध्ये येऊन 2 विरुद्ध 2 मॅच ड्रॉ झाली असं होऊ नये म्हणून मी थोडंसं एक रॅशनल व्ह्यू घेऊन सांगतोय. माझं म्हणणं असं आहे की समजा नवाब मलिक हे केंद्र सरकारवर काही आरोप करत आहेत किंवा ते जे काही या आपल्या प्रकरणात समीर वानखेडे प्रकरणात त्यांनी काही आरोप केले ज्याच्यामध्ये ते आरोप डायरेक्ट समजा केंद्र सरकारवर होते. प्रश्न असा आहे की हे आरोप सुरू असताना काही दिवसांच्या आत जर केंद्राची कुठलीही एजन्सी, इन्कम टॅक्स असू दे, ईडी असू दे, आधीपासून त्याची चौकशी सुरू असू दे, पण केवळ ह्या आरोपांची जरा धार वाढल्यानंतर जर त्यांच्यावर कारवाई होत असेल तर एक कॉमन मॅन म्हणून, पत्रकार म्हणूनही आणि कॉमन मॅन म्हणूनही माझ्यासारख्याला हा प्रश्न पडेल की ही सूडबुद्धीने झालेली कारवाई आहे का? ही सूडबुद्धीने झालेली कारवाई याच्या आधीच्या एकसत्ताक जेव्हा जेव्हा राजपद्धती होती, जेव्हा जेव्हा भारतातलाही एखादा पंतप्रधान पॉवरफुल झालेला असेल तेव्हा झालेली नव्हती का असं मला प्रश्न विचाराल तर त्याचं उत्तर मी म्हणेन होय, तेव्हाही झालेली होती. तेव्हा झाली म्हणून आम्ही आता करतो आहे हे म्हणणं संपूर्णपणे चूक आहे. तेव्हाचा मीडिया वेगळा होता, आताचा मीडिया. जयंतराव, एका तपशिलाची जोडणी यामध्ये गरजेची आहे आणि ती म्हणजे अशी आहे की आर्थिक व्यवहारांबाबत दिलेली कबुली. नवाब मलिक यांच्याकडून पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे शाह अली खानच्या बरोबर झालेल्या आर्थिक व्यवहारांची कबुली देण्यात आलेली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग आला. इक्बाल कासकरच्या अटकेनंतर प्रकरण एका निर्णायक वळणावर जाऊन पोहोचलं हे आपल्याला विसरता येणार नाही. पटकन पुढचा मुद्दा घेतो आणि त्यानिमित्तानं उमेश पाटील यांना बोलण्याची संधी देतोय. उमेशजी, हे सगळं प्रकरण उद्या कुठपर्यंत जाऊन पोहोचेल? काल नवाब मलिकांच्या आधी अनिल देशमुखांची अटक, आज नवाब मलिकांची अटक, उद्या काय? हे पहा, उद्या जे आहे ना, हे संपूर्ण देशामध्ये लोकशाही व्यवस्था आहे आणि लोक जे आहेत ते लोकशाही आपली जे आहे ना फार शहाणी आणि सजग अशी पद्धतीची लोकशाही. जिथं ज्या वेळेला उत्माद झाला, जसं आता माइंडकर म्हणाले की इंदिरा गांधीचा सुद्धा पराभव या देशातल्या जनतेने केलेला आहे आणि त्यांनाही शपथ घेतली. त्यामुळे हे जे सत्तेचा जो माज आणि मस्ती आलेली आहे ना, ही सगळी मस्ती ही सर्वसामान्य जनताही उतरवल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीनं सूडबुद्धीचं राजकारण या देशामधल्या जनतेनं कधी खपवून घेतलेलं नाही, ही मगरुरी कधी खपवून घेतलेली नाही. राजकारण जे आहे ते ह्या देशामध्ये अनेक वर्षाच्या आपली स्वातंत्र्यानंतरची एक परंपरा आहे. विरोधक जरी असले तरी सुद्धा एक आब राखून, एक दर्जा राखून आणि विरोधकांचा सुद्धा सन्मान राखून, आणि विरोधक हे सुद्धा लोकशाहीमध्ये आवश्यक असलेला महत्वाचा घटक आहे. हे सत्ता संतुलनासाठी विरोधक असणं हे अत्यंत आवश्यक आहे. हे विरोधकाचाच आवाज दाबणं, विरोधकाला संपवून टाकणं आणि ज्या पद्धतीचा वापर यंत्रणांच्याकडून केला जातोय हे अत्यंत दुर्दैवी आहे. ठीक आहे, उमेश पाटील या मुद्द्यावर उत्तर लागेल. उमेश पाटील, याच्यावर भारतीय जनता पार्टीचं उत्तर लागेल. वेळेची मर्यादा आहे आपल्याला. 2-3 महत्वाची वाक्य आली आहेत गणेश खंडकर, ती तुमच्या कानावर पडलेली असतील. पहिली महत्वाची गोष्ट, सत्ता संतुलनासाठी विरोधक असायला हवेत. दुसरं वाक्य, विरोधकांचा आब राखा. आणि तिसरं वाक्य,
इंदिरा गांधींचा सुद्धा या देशात पराभव झालेला आहे। भारतीय जनता पार्टीला, चौथं वाक्य महत्वाचं, भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीच्या सत्तेचा माज आणि मस्ती कमी व्हायला हवी। 4 गोष्टी आहेत, 4 पैकी महत्वाचा मुद्दा आपल्या समोर ठेवतो तो असा आहे की सूडबुद्धीच्या कारवाईलाच या दृष्टीनं या संपूर्ण प्रकरणाकडे बघायचंय का कायद्याचं राज्य स्थापित होण्याची ही प्रक्रिया आहे? प्रसादजी, मला वाटतं त्यांनी माज आणि हे जे शब्द वापरलेले आहेत, तुम्ही जे संजय राऊतांना आणि मुंबई महापालिकेत जे तुमचे सत्ताधारी मांडीला मांडी लावून बसलेत ना, त्यांना जाऊन सांगा, आम्ही रोज मुंबईमध्ये काय संघर्ष करतोय तर आम्हाला माहितीये, आम्ही असे शब्द वापरले नाही। ते जनता उतरवेल मुंबई महापालिकेत, आम्ही शब्द नाही वापरणार। आमच्या आम्ही समोर तुमचा मुकाबला करणार नाही, आम्ही हे शब्द वापरणार नाही। दुसरा विषय, तुम्ही जे आम्हाला सांगताय ना पराभव होणार आहे, अहो उमेशजी, आम्ही एवढी वर्ष विरोधात काढली ना, आम्ही हे सगळं या गोष्टीची चिंता नाही करत हो, आम्ही कॉम्प्रोमाइज नाही केलं। इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावल्यानंतर तुरुंगात जाणारे आम्हीच होतो ना, आम्हीच तुरुंगात गेलेलो होतो, पण त्यात काय कसलं घाबरायचं? दुसरी बाब, जर तुम्ही सारखा उल्लेख करता ना उमेशजी, बघा असं आहे, 2 गोष्टी तुम्ही कायम जरा समजून घेतल्यात तर बरं होईल। या देशाची संसद चालते, या देशाच्या संसदेमध्ये चर्चा होते, ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात ते तुमचे राजपुत्र त्या संसदेमध्ये भाषण करतात, उठतात, पंतप्रधानांना जाऊन मिठी मारतात, त्यांच्या खुर्चीवर परत जाऊन बसतात, ती मागे डोळा मारतात। अहो तिथे बाजू मांडायची असते, लोकांसमोर आपलं हसू करून घ्यायचं नसतं। तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही नाही बोलू शकत? या महाराष्ट्राचं अधिवेशन चालतं, तुम्ही 2 दिवस अधिवेशन चालवता, त्या लेजिस्लेटिव्ह बाबतीत तुम्ही म्हणता ना, तिथे का नाही तुम्ही बाजू मांडत? काय नाही चुकीच्या बाबतीत तुम्ही अधिवेशन पूर्ण वेळ चालून का नाही लोकांसमोर बोलायची हिंमत ठेवत? अहो अख्खा अधिवेशन ते आमचे विरोधी पक्ष नेते फडणवीस घेऊन जातात, ती सामान्य पत्रकारांची आणि जनतेची भावना आहे। ठीक आहे गणेश खंडकर, आपल्याला वेळेची मर्यादा आहे। राजकीय सूडबुद्धीनं झालेल्या आरोपाच्या एकूणात फैरींमध्ये आपण आपलं उत्तर दिलं। आता वेळ मर्यादेपोटी आपल्याला थांबवतो। धन्यवाद, आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी। लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।